भारत माता की वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. बऱ्याच जणांना वाटलं असेल मी इथं माते भडकवायला आलोय, हिंदू धर्माचं मातं ठिकाणावर करायला आलोय, जे पूर्णतः मी काल हा हल्ला झाल्याच्या नंतर संपर्कात होतो. माझा पहिला प्रश्न हा पडला त्यांना की तुम्ही काय अशा हातावर हात देऊन का बसला होता. ते म्हणले साहेब ते संघटितून आले. मग माझ्या मनात प्रश्न पडला की संबंधित व्यक्तीचं नाव इस्माईल, अरे त्याची स्माईल 32 फोडून करायला पाहिजे होती. लक्षात घ्या, ज्याला ज्या भाषेत उत्तर कळतं त्याला त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. मी माहिती घेतल्याच्या नंतर मला एक जण सांगतो की साहेब कैकाडी समाजाच्या मुलाबरोबर त्यांनी भांडणं केले होते. बर, पुन्हा उंटेवारीमध्ये ह्याच्याबरोबर भांडणं केले ते ह्या समाजाच्या आत मला लाज वाटली पाहिजे. हिंदू समाजाचं नाव आलं पाहिजे, कैकाडी समाज वगैरे हे समाज आला नाही पाहिजे. एखाद्या समाजावरती हा हल्ला नसतो. मी कधीही सांगत असतो की हिंदू समाज, हिंदू धर्म, आम्ही धार्मिक आहेत, धर्मांध नाही आहेत. लक्षात घ्या, धार्मिक या शब्दाचा अर्थ सहिष्णू आहेत. माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ही घटना उलटी घ्या बरं. सगळ्यात आधी कोण टपका माहिती का, जे यांना मदत करतात आपले बाटगे. लक्षात घ्या, मी कधीही ताकाला जाऊन तांब्या लपवणारा नाहीये. मी छाती ठोकपणे सांगत असतो की मी हिंदू. यस, आम्ही आमचं काम करत असताना मान देखील वर करत नाही. हिंदू धर्मामध्ये आम्हाला शिकवण आहे, आम्ही कधी कुणावरती अतिक्रमण आक्रमण करत नाही. परंतु सनातन हिंदू धर्माची संस्कृती आले गेले किती हजारो आक्रमण झाले, परंतु हिंदू आहे तिथंच चांगल्या पद्धतीनं जगतो. इतर समाजाला देखील आम्ही एकत्र घेऊन जगतोय, हा इतिहास आहे. दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये तुम्हाला माहितच नाही विश्वल्ली किती पेरली चालली आहे. मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. लक्षात घ्या, माझं पोलिसांना आव्हान आहे, 2-2, 3-3, 4-4 केस. अरे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ऍक्टिव्हिटी खाली याला कधीच उचलून टाकायला पाहिजे होतं. ही घटना घडली नसती. एमपीडी लागायला पाहिजे होता. मला इथल्या तुम्ही सगळेजण नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, बघा याची गुंटेवारी वगैरे गेली असं आधी बुलडोजर फिरवा त्याच्यावर, इलिगल असेल तर. हे ऐवत असेल तर पहिल्यांदा बुलडोजर फिरवा, तर आम्हाला सगळ्याला शांती होईल. लक्षात घ्या, यांच्यावरती उपाय एकच आहे. लक्षात घ्या. आणि माझी विनंती, ज्याला भाईचाऱ्याच्या गोष्टी कळतात ना, आमच्या एखाद्या हिंदूने चुकून मुस्लिम बांधवावरती जर हल्ला केला, त्याला समजून सांगायला 1000 जण असतात आणि 2000 जण त्याच्याबरोबर विरोधात सामील असतात. असं तुमचं काय दिसत नाही बाबा? भाईचारा काय एकाच बाजून निभवायचा का? माझा कुणाला विरोध नाही. गोष्ट धर्मावर नाही, पण तुम्ही धर्माशिवाय जगत नाहीत, धर्मावर आणल्याशिवाय राहत नाहीत. मी माहिती घेतली, सीसीटीव्ही चेक करा. 12 वर्षाचा पोरगा येऊन 10-20 मोटरसायकली पाडतो. अरे लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्याला. हा इतिहास आजपासून नाहीये, पहिल्यापासून इतिहास आहे. आम्ही झोपेचं सोंग घेतो. एक जण येतो, मला चूक करतो, साहेब जाऊ द्या ना, पोराकडून चूक झाली. अरे पोरगे ते कुणीकडे दुसऱ्याकडे जातो, पाय चोपतो, एवढ्या वेळेस जाऊ द्या. हे होता कामा नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर भाईचारा निभवायचा असेल तर दोन्ही बाजूने आला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही झोप येतात, जरा इतिहासाचे पानं चाळा. काल परवाच्या बातम्या बघा. गुलजार राजा नावाची पात्रूडला ट्रस्ट आहे, फक्त 5 कोटी रुपये त्यांनी वाईट दाखवले. 5 कोटी 150 कोटी रुपये इथल्या विविध गतवादी आणि दहशतवादी ऍक्टिव्हिटीसाठी पैसा इकडे येतोय. आम्ही झोपीचं सोंग घेणार का? आमच्यासारखी 4-2 माणसं बोलल्याच्या नंतर तुम्ही त्याचं जणू काही पूर्ण गुत्त घेतलंय, अशा पद्धतीची भावना. आता अंबोरी साहेबांनी नेपमूरच्या घटनेचा हे केला, उल्लेख केला. एक साधी माळकरी असलेल्या महिलेला तुम्ही मारता, लाज वाटली पाहिजे. आणि त्यावेळेस काही ज्यांना मतं हवी आहेत ती माणसं एकत्र येऊन ते निपटायचा प्रयत्न करतात. माझं मत आहे, मतं तुम्हाला आमची नको हवेत का? आणि त्याच्यापेक्षा 1000 पटीने आमची मतं आहेत ना तुम्हाला. ह्या आमच्या मताची किंमत नाही. त्याचं कारण आहे की आपल्या समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये जातीवरती राजकारण आलं. मला काल कोणीतरी सांगितलं काल गोष्टी समाजाच्या. अरे समाज हा उल्लेख आला नाही पाहिजे. हा हिंदू धर्मावरती हल्ला आहे असा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही एक आहेत असा कधीच होऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि झोपीचं सोंग पूर्णतः बंद करा. घटना नेकरूरला घडली, घटना दिंडूरला बाजार उठवण्याचा प्रयत्न केला. मी तिथं खंबीर आहे म्हणून मी आतापर्यंत कुणाला इन्व्हॉल्व केलं नाही. त्याचं कारण आहे, जिथल्या तिथं ठेचायची हिंमत माझ्याकडे ठेवतो. लक्षात घ्या, कायदा कधीही तोडत नाही, कायद्याच्या बाहेर बोलत नाही. एमपीडीए त्याला लागतो. यापूर्वीची FIR चेक करा.
15 दिवसाच्या आतमध्ये एमपीडीएचा प्रस्ताव पूर्णतः गेला पाहिजे, नाहीतर 15 दिवसाच्या नंतर आम्ही परत इथं महामोर्चा आयोजित करू, हे सांगायला इथं आलोय. लक्षात घ्या, आम्ही उपोषण बिपोषण करणार नाही. तुम्ही त्या गैरसमजात राहू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही त्याच पद्धतीने नंतर उत्तर देऊ. आधी कायद्याने तुम्हाला एवढी परवानगी देतोय की त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा. लक्षात घ्या, या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं त्यांना कोणी मदत करत असेल तर पहिलं त्यांचा हिशोब करा, त्याशिवाय होत नाही. वडवणी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात चांगली बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे उद्ध्वस्त होत असेल तर यांचा बंदोबस्त तुम्हाला सगळ्याला आपल्याला करावा लागेल, हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. लक्षात घ्या, आज मी जाताना विनंती करतो, आज आपल्याला कुठलाही पोलीस प्रशासनाला मी काल स्वतः संपर्कात होतो. मुंबईहून सकाळी पोहोचलो, इकडं आलो. माझ्या मुंबईत त्यांनी पोलिसांनी त्यावेळेला त्यांच्यावरती FIR फाडला, परंतु अटक व्हायला पाहिजे होती. लक्षात घ्या, अरे आमची मुलं चुकली तर आमच्या समाजातली मोठे माणसं येऊन पोलिसांच्या समोर अशा अवलादी प्रोड्यूस करतात. हा इतिहास आहे. त्यांच्यामध्ये कोणी नाहीये का की ज्याला हे थांबवायचंय? त्या माणसांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पुढे यायला पाहिजे. शांतता कमिटीची बैठक, वा, आमच्यातला कोणी दहशतवादी कारवाई करत नाही, आमच्यातला कोणी अग्रेसिव्हली भूमिका घेत नाही. आम्ही आमच्या धर्माचा अभिमान बाळगत असू, परंतु इतर जमातीचा आम्ही द्वेष करत नाही. हा इतिहास आहे. त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या पॉलिटिकल दबावाखाली येऊ नका. कुणाच्या कोण दबावाखाली आणत असतील तर त्यांची नावं एक्सपोज करा. CDRची मागणी केली, CDR चेक करा. आणि हे पुढे येऊ द्यायचं नसेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये SDPOकडे प्रस्ताव पाठवून तो कसा मान्य करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. नाही तर 15 दिवसाच्या नंतर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, हे सांगायला मी आलो. धन्यवाद.